15 गुंठ्यात लावला घेवडा आणि 50 दिवसात केली 2 लाखांची कमाई। 6 फुटांवर बेड पाडून गावखत भरून ड्रिप टाकून घेवड्याची लागवड। एका तोड्याला 700 ते 750 किलो घेवडा। आज शेतकरी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतायत। वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी हा अतिशय गंभीर विषय बनला। त्यामुळे शेतकरी पण कमी क्षेत्रात कसं जास्त उत्पन्न घेता येईल असे नवनवीन प्रयोग करताना दिसतात। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी रंगनाथ पुंडलिक गावडे या शेतकऱ्यानं तब्बल 15 गुंठ्यात घेवडा लागवडीतून पहिल्या तोड्यात तब्बल 2 लाखांचं उत्पन्न मिळवलं। रंगनाथ गावडे यांनी त्यांच्या शेतात प्रयोग करत पहिल्यांदाच घेवड्याची लागवड केली। 6 फुटांवर बेड पाडून मशागत करून गावखत भरून ड्रिप टाकून घेवड्याची लागवड त्यांनी केली। रंगनाथ हे आधी 15 गुंठ्यात दोडक्याची शेती करत होते। घेवड्याच्या एका तोड्याला सध्या 700 ते 750 किलो घेवडा निघत असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घेवड्याला 60 ते 65 रुपये प्रति किलो दर मिळतोय। तर या घेवडा विक्रीतून रंगनाथ यांनी 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। महाराष्ट्रात सोलापूर, पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक इत्यादी जिल्ह्यात घेवड्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। भाजीपाला शेतीतून बरेच शेतकरी चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढतात। काही जण आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने भरघोस उत्पन्न काढतात, तर कोठे सेंद्रिय पद्धतीने अधिक उत्पन्न काढून पैसे मिळवले जातात। शेतीला जोडधंदा म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने अर्धा एकर ते 1 एकर शेतात घेवड्याची लागवड करावी। या घेवडा विक्रीतून घर खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च, कोणताही खर्च असो, या घेवडा विक्रीच्या माध्यमातून तो खर्च काढता येतो। ऊसापेक्षा शेतकऱ्यांना घेवड्याची लागवड करावी असं आवाहन 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले शेतकरी रंगनाथ गावडे यांनी केलंय। माझे नाव रंगनाथ पुंडलिक गावडे, राहणार हराळवाडी। मी ह्याच्या आधी कधी घेवड्याची शेती केलेली नव्हती। माझं पहिलंच वर्ष आहे की घेवड्याच्या शेतीमध्ये मी उतरलो आणि 6 फुटी बेड पाडून मशागत करून आणि नंतर गावखात वगैरे भरून आणि प्रत्येक 1.25 फुटावर आपण अंकुरचं बी टोचून घेतलं आणि बी टोचून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण 19 वगैरे अशी औषधं सोडली आणि नंतर सुतळीने बांधून घेतलं आणि वेल पूर्ण तारावर चढल्यानंतर आपण नागाळीचं परत कीटकनाशक अशा फवारण्या 2-3 केल्या आणि नंतर फुलकळी लावायच्या आधी आपण ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूला मुळा लावून घेतलेला होता। मुळा हा श्रावण महिन्यामध्ये चांगल्या मार्केटमध्ये घावला आणि मुळ्यामधून मला 40 ते 45 हजाराचं मला उत्पन्न मिळालं आणि नंतर लगेच मुळा संपत नाही तोपर्यंत लगेच घेवड्याचं उत्पन्न चालू झालं आणि घेवड्यामध्ये माझा 750-800 किलो माल एका तोड्याला माझा निघत होता आणि ह्याला आपण हैदराबादला काय वगैरे पाठवलेलं नाही, आपण इथं सोलापूर यार्डात पाठवला आणि सोलापूर यार्डामध्ये आपल्याला 60 ते 65 पर्यंत मार्केट मिळालं आणि थोडाफार माल कमी आला तरी मी बाजारामध्ये मी स्वतः विक्री करायचो आणि माल पण द्यायचो। त्यामुळं मला ह्या 15 गुंठ्या घेवड्यातून कमीत कमी मला 2 ते 2.25 लाखाचं प्रॉफिट उत्पन्न मिळालेलं आहे। शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्याला मला तर असं वाटतं की ऊसापेक्षाही घेवडा शेती सर्वात उत्कृष्ट आणि फायद्याची शेती आहे। त्यामुळं मी आता थोडा 15 गुंठा केला आहे, पुढच्या वर्षी कमीत कमी 1 एकर तरी मी करणार आहे। लोकनायक न्यूज।